कुलावतौसह सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी येलकोट जय येलकोट मल्हार सदानंदाचा जय गावदेवी माते की जय बजरंग बली की हरे कृष्णा यो यो सूरज सिंग कडक फटाक्यांची आतषबाजी एसपी ट्रॉफी मेगा फायनल मॅच लहान मुलांनी मध्ये जाऊ नका धुराजवळ. लहान मुलं आज रात्रभर झोपलेलं नाहीये 6 नाईट शेवटपर्यंत आमच्या योगेश समेत. पाटील घोटगाव आणि मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी सारा संदीप पाटील यांच्याकडून हा अच्छा त्याला 500 रुपये आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनी आहेत सारा संदीप बॉल द्या पाटील. बॉल. मेगा फायनल मॅच पाहण्याकरिता या ठिकाणी थेट भंडीला जोड पाहताय स्टेजच्या समोर कुमारी सारा सानिका संदीप पाटील सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकताय ऑन स्क्रीनवर. गोडगाव संघाची बायची चिठ्ठी Well done. उचललेल्या त्या लहान मुलाला 500 रुपयाचं बक्षीस योगेश पाटील गोडगाव यांच्याकडनं आलेलं आहे. अब्दुल अहद भुरे अब्दुल अहद भुरे सुतार स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अब्दुल अहद भुरे अगर कहीं हो तो शमियाना के वाह. सामने आ जाइए. रोहित सुतारची स्माइल बघा सर ऑन स्क्रीनवर. ये राज क्या है. जाणार रे बघा स्माइल रजा बघा पुरे रोहित घेऊन ये. सुतार मार्च महिन्याची वाट पाहत आहेत. जा रजा अंदर जाना. जाहीर आमंत्रण देत आहेत हळदीचं. रोहित सुतार यांच्या हळदीला जरूर या. ग्रामपंचायत सदस्य बिलोशी भावी सरपंच बिलोशी रोहितजी सुतार एसपी बिलोशी टीम मेंबर सिव्हिल इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत ते. अच्छा दिव्यांश तुषार पाटील यांनी घोडगाव संघाची ती चिठ्ठी उचलली होती. दिव्यांश तुषार पाटील आ हो हो पप्पांनी सकाळी द्यायचे तो त्याला. कैलाजी कांबेरे आमचे मित्र समालोचक आमचे शिष्य प्लीज वेलकम. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि चेंडू जातो. पहिल्या चेंडूला खणखणीत दणदणीत असा चौकार पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चौकार दुसऱ्या चेंडू सिंगल धाव. चौकार मारला तो मला वाटतंय सागर पाटील. एक महत्त्वाचा फलंदाज आहे सागर पाटील. जबाबदारीने खेळ करतोय. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले, अनेक विजयाचा आणि पराभवाचा साक्षीदार असलेला आणि अतिउच्च दर्जाचं क्रिकेट खेळायला घोडगाव संघातला आजच्या घडीला सर्वात अनुभवी खेळाडू. सुरक्षेत्र निर्धाव चेंडू पडतोय. गोलंदाज आहे अवधूत कामत. काय जबरदस्त सामना झाला गांधरा विरोधात मित डीजे मित सातपाटी.
अगदी प्रेक्षकांना श्वास धरून रोखायला लावलेला सामना. या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फायनल मॅच चालू आहे. प्रेक्षक लक्षात घ्या, 3,000 रुपयाचा झेल आहे. लाल आणि व्हाईट पट्ट्याच्या बाहेर कॅच घेतलेला. आपलं नाव सांगा. ये ना मित्र लुंगलाव, मी सहा नाईट लय लुंगलाव. नवनाथ भोईर आलेले आहेत. वेलकम नवनाथजी, वेलकम. झेल सुटतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12वर. 3,000 रुपये एका कॅच करिता. प्रेक्षक हो, 3,000 रुपये फायनल मॅच करिता SP संदीप पाटील SP ट्रॉफी बिलोशी मध्ये. आणि प्रेक्षक या ठिकाणी आपलं नाव सांगा. नवनाथ भोईर. पूर्ण रात्रभर आपण या ठिकाणी थांबला होतात. हो. नवनाथ भोईर, गाव खरिवली. खरिवली गावचे नवनाथ भोईर आहेत. आणि पुढचा चेंडू. त्यांनी या ठिकाणी कॅच घेतलेला आहे. नवनाथ भोईर खरिवली यांना 3,000 रुपये हेमंतजी गायकवाड दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिले जात आहेत. कोणती? जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. तर नवनाथ भोईर पहिला प्रेक्षक मेगा फायनल SP ट्रॉफी हो. कॅश विनर पब्लिक. नवनाथ भोईर कोणते खरिवलीचा आहे? टकली खरिवली का कोणती बागलाची खरिवली? खरिवली का बागुल दिग्गाची खरिवली. खरिवली? बागुल खरिवली. ओके. आपल्या 3,000 रुपये या ठिकाणी बक्षीस मिळालं SP ट्रॉफी बिलोशी माझ्याच गावामध्ये. कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? खूप आनंद वाटतोय. आम्ही खूप वेळ म्हणजे मजा घेत होतो मॅचची. जाम एन्जॉय केला. सातपाटी संघाचा आम्ही जाम एन्जॉय केला. ती खूप चांगली टीम आहे. आम्हाला खूप आवडली. रेश्मा महेकर या ठिकाणी आल्या. त्याबद्दल तुमचं मत काय? पहिल्यांदा वडा टेनिस मध्ये त्या आल्या. तर मी तर त्यांना आज पहिल्यांदा बघितला. तर मी त्यांना एवढा काय ओळखत नाही, पण चांगलं वाटलं त्यांना बघून. त्या पूर्ण ग्राउंडमध्ये फिरल्या, माहोल तयार केला त्यांनी. वेल डन अँड बेस्ट ऑफ. या 3,000चं काय करणार? एन्जॉय करणार मित्रांसोबत. कुठं हा, कुठं? सोबत आम्ही सगळे गावातले मित्र आलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही पार्टी करणार ते पैशांचे. डुबीच्या पाड्यावर. डोबीच्या पाड्यावर नाही, आमच्या गावातच पार्टी होईल. वेल डन अँड बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉम्बॉल्स. तर पहिलं षटक संपलंय. 12 धावा दिल्या, 1 गडी बाद केलाय. सुमित म्हात्रे येतोय गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज येतोय तो आशिष पाटील. आणि या ठिकाणी खुश खबर आहे. राईट आमवा. हे प्रभू हरिनाम ये क्या हुआ. जर्मनीवरनं घोडगाव टीम साठी अनिकेत पाटील आणि गिरीश. अनिकेत आणि गिरीश तिकडून बक्षीस जाहीर केलंय. थँक्यू डीजे. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये गेलेले. सागर पाटील बाद झालाय, सूरज पष्टे बाद झालाय. आता सध्या आशिष पाटील आणि त्याच्या जोडीला प्रतीक पाटील.
सुमित म्हात्रे पहिल्याच्या चेंडूवर सूरज पाटील सारखा एक तगडा फलंदाज मास्टर ब्लास्टर गोलंदाजाचा कर्दनकाळ आणि जो आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरला असता असा एक मोठा विस्फोटक फलंदाज मात्र अतिशय स्वस्त दरामध्ये बाद झालेला आहे. रोहित सुतार यांच्याकडं कॅमेरामन अण्णा यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक येते. अण्णा आइए. पुढचा चेंडू. ओ लवली डिलिव्हरी, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजाला गर्भगडीत करणारा चेंडू. आणि प्रशांत लहू पाटील देहरादून वरनं ही मॅच पाहतायत आणि त्यांनी या शुभेच्छा दिल्या गोडगाव टीम 7 टीम SP ट्रॉफीला. आणि अण्णा कॅमेरामन आमच्या समवेत आहेत मुख्यमंचासमोर. ग्रामपंचायत सदस्य SP ट्रॉफी टीम मेंबर रोहित सुतार यांच्याकडनं पुढचा चेंडू. 300 कॅश प्राइज पारितोषिक अण्णा यांना येत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अण्णा कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. थंडी आहे का? खूप बक्षीस मिळतंय, तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतंय खूप. फलंदाज बाद धन्यवाद होतोय. म्हणाल का? हा धन्यवाद. आपण उद्या भेटू खासदार चषक बाळमामा कबड्डी स्पर्धेत प्रिन्स मोबाईल लाईव्ह. थँक्यू. पगार कॅन्सल. सूरज भाऊ, सूरज भाऊ, पगार कॅन्सल. तर काय जबरदस्त गोलंदाजी सुमित म्हात्रे यांची या षटकामध्ये पडलेली आहे. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू विकेट. धनंजय चौधरी आयोजन जोरगे. करून या ठिकाणी SP क्रिकेट टीम थोडे थकलेले होते, परंतु या ठिकाणी एका प्रेक्षकाने कॅच घेतला 3000चा आणि जे बक्षीस लावलं त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. हा आनंद आहे सर. 6 दिवसाचा थकवाच निघून गेला, एवढी पब्लिक आली, स्पर्धा यशस्वी झाली. सुपर. आज सगळे गार झोपतील, मला मात्र भिवंडीला कबड्डीला जावं लागेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय. मिड विकेटच्या दिशेने 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेतायत की काय बघूया. बघा सूर मारला जातोय. 2 धावा पडून काढल्या जातात. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 14. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित म्हात्रे यांचा वेगवान मारा पाहायला मिळतोय. आणि फलंदाज बाद होतोय. Yo series SP ट्रॉफी. एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय सुमित म्हात्रे. पाहता पाहता षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू तडाखा आणला जातो. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 4 बाद 15. या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहूया. श्रेयस दवे. काय गोलंदाजी केली होती श्रेयस दवेने. अगदी हातातोंडाशी आलेला विजय. श्रेयस देवने
अगदी गांद्रा संघ असा विजयाच्या उंबरठ्यावर असताना लगातार 2 षटकार मारले होते आणि त्यानंतर काय कमबॅक केलं होतं त्याने. श्रेयस देव बघा थँक्यू डीजे. हर्षल पाटील येतो नवीन फलंदाज. धावसंख्या झालेली घोडगाव संघाची 5 बाद 15. भन्नाट गोलंदाजी, अचाट अफाट आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आशिष पाटीलला आतापर्यंत स्ट्राईकच मिळालेली नाहीये. 1 डाऊन बॅट्समन आलेला आहे. अजूनही त्याला फलंदाजीची साथ मिळाली नाही, म्हणजे संधीच मिळाली नाही. श्रेयस देव षटकारला दुसरा चेंडू. सुरेख निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथं मात्र गडी बाद होतोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. मैदानात शेवटचं षटक काय जबरदस्त टाकलंय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि नवीन फलंदाज येतो भुवन. धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते 6 बाद 15 या धावसंख्येवर कधीपासून धावसंख्या स्थिर आहे. जबरदस्त गोलंदाजी. आशिष पाटील काय नॉन स्ट्रायकरलाच राहतो की काय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक रन चोरटी पडून काढली जाते. एका धावने धावसंख्या बऱ्याच काळानंतर 6 बाद 16. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू
आशिष पाटीलला संधी मिळाली आणि षटकारानं आपलं खातं उघडलंय. बघूया शेवटच्या चेंडू तशाच प्रकारचा षटकार मारतो की काय. चौकार. बघा 2 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. धावसंख्या झालेली आहे 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. थँक्यू डीजे. 26 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झाले ते मला वाटते 6 बाद 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 27 धावा आणि 9ची सरासरी प्रति षटकामध्ये 9 धावा. आणि या शेवटच्या सामन्यामधल्या दुसऱ्या डावातल्या या 27 धावांचा पाठलाग करताना टीम सातपाटी कशा प्रकारे फलंदाजी करते याचं धावतं समालोचन करण्यासाठी या स्पर्धेमधलं शेवटचं धावतं समालोचन करण्यासाठी संधी मिळते ती प्रमोद शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय सदानंद अडकमोळ सरांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला एक सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ओळख, याच विभागातील खडोनं खडा माहिती असलेलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं समालोचकाच्या माध्यमातून. आमच्या संपूर्ण वाडाकरांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. संपूर्ण आयोजक असतील, SP प्रेझेंट, उपसरपंच ट्रॉफी 2025 आणि अगदी शेवटचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. घड्यास 4:31 झालेत. असं वाटत नाहीये ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग आतापर्यंत उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. असं वाटतं की संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आत्ता सामन्याला कुठेतरी सुरुवात झाली. असे प्रेक्षक वर्ग डोळ्यात तेल ओतून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीजच्या चॅनलवर जे श्रोते जोडले गेलेत सकाळच्या सत्रात ते उठतील पाहतील यूट्यूबवर कोणती मॅच सुरू आहे तर त्या मॅचचं नाव आहे उपसरपंच ट्रॉफी 2025. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज सातपाटीकरांनी सर्वांची मने जिंकले स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अगदी महान बनायचं असेल तर डाऊन दी अर्थ खूप महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या खेळात कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कारण म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी खूप सारासार विचार केल्या जातात. ग्रामीण क्रिकेट पुढे जायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी आहे म्हणून संघ आहे हे डिक्शनरीमधून काढून टाका. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही सांगतील त्या वेळेला तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट हा फार फिनिक्स पक्षाप्रमाणे पुढे घेऊन जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 27 रनचा आदेश राऊत सर आम्हाला दर्शवत आहेत, जे आदर्श शिक्षक आहेत आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये ते स्कोररची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पाटील स्वतः प्रिन्स मूवीजचे जे प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. जे संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यामध्ये निखिल पाटीलला आपण पाहत आहेत. जे आयोजक आहेत आकाश पाटील असतील, त्यामध्ये आपण पाहत आहेत रोहित भोईर यांना आपण पाहू शकाल, सागर राऊत यांना आपण पाहत आहेत आणि इतरत्र जे संपूर्ण आयोजक आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा संदीपदादा पाटील यांच्या वतीने. पहिलाच बॉल ऑन दी टोस. भावेश पाटील ट्रेडमार्क शॉट. सरळ चेंडू येतोय समालोचन कक्षेला सलामी देणारा कणखर चौकार.
अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तुमच्या लेफ्ट साईडला जरी आपण पाहिलं 4:45 वाजण्याचे सुमारास, परंतु यतीश पाटील अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ पिंपळास, एक चांगला खेळाडू, हसऱ्या स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षात चामुंडाई चषक नवसाईचं मैदान अक्षरशः गजबजवलं होतं पिंपळास टीमने. या वेळेला आपण पाहताय डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, 1 बाउन्स वरती रोप 4. थोडीशी पावलं थिरकायला लागलेत म्हणजे संदेजी पाटील साहेबांची. जसं गाण्यावर मात्र थिरकायला भाग पाडलं जातं 2 चौकार आल्यानंतर, ते मात्र यावेळेला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत राहुलजी भोईर यांना आपण पाहतायत. चांगले आयोजक, लाडके आयोजक आहेत. यावेळेला बादचे एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न श्रेयस देव त्या ठिकाणी पोहोचले सुरक्षित. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस होते. जय हनुमान घोटगाव टीम खूप स्ट्रगल करून हा संघ सुद्धा खूप उभारला आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना वेगवेगळ्या विभागात जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवत असताना पाहायला मिळतो. आपला नोकरीधंदा सांभाळून क्रिकेट खेळणं एवढं इझी नसतं. आपलं पहिलं घरदार सांभाळून, आपली फॅमिलीला परिपूर्ण सांभाळून, आपला विद्यार्थी असेल तर त्याला शिक्षण सांभाळून क्रिकेटचा छंद जोपासावा. चांगला बॉल होता. बॅटची एज घे, चेंडू शॉट थर्डमॅनला वळतोय. फिल्डर आहेत सर्कलमध्ये, तत्पूर्वी चेंडूला स्टॉप करतील भावेश पाटील. कीड या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 9 रन. सातपाटीकरांनी मन जिंकलेत वाडाकरांचे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण हा संघ जेव्हा मुरबाडच्या मैदानात अर्थातच वडवली धडाकेबाद चषकाला आला होता, मी साक्षीदार होतो. समालोचन करताना पाहिलं 103 किलोमीटर अंतर कापून 100च्या वरती प्रेक्षक वर्ग त्यांच्या जोडीला आले होते. सातपाटीकर म्हणजेच क्रिकेटचा क्रेज काय आहे, ग्लॅमर काय आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथमेश पाटील सुद्धा अजब झाले. टोटली 72 टीम आहेत परंतु 64 प्रॉपरली खेळतात. यावेळेला इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. टायमिंग बेमिसाल, चेंडूचा पाठलाग करतील. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलं जाईल. व्हेरी नाईस फिल्डिंग. 2 धावा मिळतील श्रेयस देवच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11. बॉल फेकून झाले ते एकंदरीत पहिल्या षटकामध्ये लिगली 6. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 16. 12 बॉल 16 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज खऱ्या अर्थानं सूरज पाटील यांनी मार्केट गाजवला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या वेळेला आपण पाहताय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहू शकतायत. सूरज पाटील एक हास्य सम्राट असं म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या 11. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 12 बॉल आणि 16 रनची आवश्यकता टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. घड्यात 4:45 वाजण्याच्या सुमारास तरी सुद्धा आज प्रत्येकाचे डोळे लागलेत की चॅम्पियन्स कोण बनेल, मॅन ऑफ द सिरीज बाईकवर स्वार कोण होईल, गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूची निवड होईल याकडे सर्वांचा लक्ष वेधित राहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11. नो लॉस. द ग्रेट स्टार्ट. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते त्याप्रमाणे सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात केली गेली. पहिलं षटक आशिष पाटील यांना आपण पाहिलं. ऑलराऊंडरची भूमिका गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांनी केले. सोन्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. सागर पाटील सारखा खेळाडू आपण पाहताय. सूरज पष्टे याच टीममधून ओपन क्रिकेट शिवांश स्पोर्ट्स या टीममधून त्याची वर्णी लागली. म्हणजेच ग्रामीण क्रिकेट आता कुठेही पाठीमागे नाही आहे. आम्ही सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत. शहरी भागांच्या खेळाडूंना आम्ही सुद्धा टक्कर देऊ शकतो. एक ग्रामीण क्रिकेटरने आवर्जून दाखवून दिले गेले, कारण त्यांचं क्रिकेटवरचं डेडिकेशन आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो.
क्रिकेट आमचा श्वास, क्रिकेट आमचा प्राण, क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम, तर क्रिकेट आमचा धर्म. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. नशिबाचा चौकार मिळेल की काय? आणि यस, डेफिनेटली सरळ चेंडू बाईच्या स्वरूपात मिळेल. नशिबाचा चौकार 4. थँक्यू. वेलकम बॅक. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 15 रन्स. नशिबाचा चौकार मिळाला. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता भुवन पाटीलच्या गोलंदाजीवर. थोडासा चेंडू टॉस झाला. हे नवीन यंग जनरेशन पाहायला मिळतं. यंग जनरेशनकडे टॅलेंट खूप असतं, परंतु एकच सजेस्ट करू शकतो की 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर हवेत उडू नका. क्रिकेटमध्ये त्याच क्रिकेटचा आदर तुम्ही सातत्याने करा. एखादा सिनियर खेळाडू तो जर तुमच्याकडे ओरडला तर त्याचा मात्र अपमान करू नका, तो स्वीकारा. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, बिटवीन द गॅपमध्ये नाही आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल डीप मिड विकेटचा. तत्पूर्वी सिंगल मिळेल भावेश पाटील किडच्या बॅटमधून. भुवन पाटील चांगली गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. अभिनव पाटील यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करेन. या स्पर्धेकरता त्यांनी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण आयोजक संदीपदादा पाटील, संदीपजी पाटील अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद. रोहित भोईर असतील, त्यामध्ये आकाश पाटील असतील, निखिल पाटील असतील, सागर राऊत असतील, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि स्पेशली आमचे मित्र सूरज पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. चांगले क्रिकेट. 9 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. भुवन पाटील चौथा बॉल घेऊन येईल. इथे विकेट्स आणि डॉट बॉल भुवन पाटीलसाठी खूप मायने राखणार आहे. भावेश पाटील एक चिकाटी प्लेअर, या संघाची भिंत आहे. मॅचला घेऊन कसं चालायचं हे मात्र भावेश पाटीलने गेली कित्येक वर्ष, आणि श्रेयस देव अपकमिंग यंग टॅलेंट. यावेळेला पाहिलं स्लोवर वन चेंडू होता, बाउन्स मिळाला होता. खेळपट्टीमध्ये जान आहे. कधी खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली होती, कधी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडताना दिसली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. 8 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. जय हनुमान घोटगाव वर्सेस एका साईडला मित डीजे सातपाडी पुरस्कृत संदेशजी पाटील. बॉल तयार. अप्रतिम लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, खराब फिल्डिंग. इथून मात्र आपण पाहताय स्तब्ध झाले, आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेचा वेध घेतलाय की काय अजूनपर्यंत तरी आपण पाहू शकताय. चेंडू स्टॉप झालाय आणि यस 4 रन. चौकार. कारण ही वेळ आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येकासाठी गाढ झोपेची साखर झोपेची वेळ असते, आणि या वेळेला आपण पाहताय थोडासा चेंडू मात्र इनसाइड एज ज्या पद्धतीने लेग ग्लान्स केला होता. चौकार मिळाला. संघाची धावसंख्या 21. आता विजयासाठी रन्स हव्या आहेत त्या 6. मित डीजे सातपाडी एका साईडला, जय हनुमान घोटगाव एक साईडला, भिवंडी तालुका. चांगला बॉल भुवन पाटीलचा, सबमरिंग डिलिव्हरी. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. अतिशय दर्जेदार जबाबदारीने गोलंदाजी केली जाते. 6 बॉल आणि विजयासाठी लक्षात असू द्या 6 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाही आहे. गेल्या मॅचमध्ये जय हनुमान गांधरे टीमला ज्या पद्धतीने 6 बॉल 8 रनची गरज असताना धावा करून दिल्या नव्हत्या, श्रेयस देव जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे तोच गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. जबाबदारी स्वीकारावी लागेल. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते. आता 6 बॉल आणि 6 रन. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर.
6 balls remaining and 6 runs required to win. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. बॉल तयार मिस्टर सूरज पष्टे. याच खेळाडूचा मी उल्लेख करत होतो. शिवांश स्पोर्ट चॅलेंजर या टीममधून सातत्याने चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याच भिवंडीने भरपूर काही टेनिस बॉल क्रिकेटला खेळाडू दिलेत. याच मैदानातून बऱ्याच जणांनी प्रवाससुद्धा केला असेल आणि चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 6 बॉल 6 रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. सूरज पष्टे एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. श्रेयस देव समोर. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला परंतु इथे कॅच ड्राफ्ट. हा झेल टिपला असता तर डेफिनेटली कदाचित विकेट मिळाली असती. 1 रन रोखली असती. नवीन येणाऱ्या फलंदाजावर दबाव असता. म्हणून क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा इतिहास बनला गेलाय. तिशारा परेराने 4 रनवर रोहित शर्माचा झेल सोडल्यानंतर 264 धावा तब्बल फलकावर लगावल्या होत्या. ईशांत शर्माने ब्रँडन मॅक्युलमचा झेल सोडल्यानंतर त्याने तब्बल 200 रन्स ठोकल्या होत्या. शहापूरमध्ये ज्यावेळेला समालोचन करत होतो त्यावेळेला कल्पेश जाधव टायगर ऑफ शाहपूर त्याचा 7 धावांवर झेल सोडल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर शतक ठोकलं होतं. इथे मात्र आता सूरज पष्टे म्हणतोय कमबॅक मी करेन. आता बॉल आहे 4 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता. जसा सामना फायनलचा सामना व्हायला हवा तसा सामना होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग उत्कंठा शिगेला पोहोचले. फुलटॉस बॉल. बॅटचा टो लागतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. 3 बॉल 4. या वेळेला भावेश पाटील स्वतःवर नाराज. बॅटचा टो कसा लागला पहा त्याचं रिॲक्शन. मित्रांनो खेळाडूने याच बॅटने तुम्हाला नाव दिलंय म्हणून प्रत्येक ग्रामीण खेळाडूंना हीच विनंती करेन की रनआउट झाल्यानंतर तुम्ही बॅट फेकून देऊ नका. याच बॅटने तुम्हाला तुमचं नाव दिलंय. आईवडिलांचं नाव दिलंय. गावाचं नाव दिलंय. तालुक्याचं नाव दिलंय. जिल्ह्याचं नाव दिलंय. तर त्या बॅटचा अपमान करू नका. त्या बॅटचा सन्मान करायला शिका. यावेळेला शॉट ऑफ लाईन चेंडू जरूर होता मात्र इथून अंडरआर्म फेकी केली जाते. विकेट मिळेल का आणि यस OUT आउट. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये चान्सेस निर्माण होत आहेत. क्या बात है. आता बॉल आहे 2 बॉलमध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता. मध्ये आपण पाहतायत जबरदस्त सामने चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. काही प्रेक्षक वर्गांनी गाडी स्टार्ट केली होती ते सुद्धा थांबलेत की मला 2 बॉल आता या वेळेला हे मॅच इम्पॉर्टंट आहे हे पाहायचं आहे. जय हनुमान घोटगाव टीमचे समर्थक टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला सातपाटीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. 2-4चं समीकरण चेसिंग कंपल्सरी. भावेश पाटीलने स्ट्राईक घेतले सूरज पष्टे समोर. आपण पाहतायत उंच सकल बांध्याचा. या वेळेला आपण पाहतायत हा चेंडू आपण पाहू शकला ज्या पद्धतीने ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला. इतिहास बनेल का. काय जबरदस्त सामना.
चेसिंग कंपल्सरी आहे. सिद्धार्थ सातपाटी ऑफ बाहुबली. सूरज पष्टे यांच्यासाठी राहुलजी भोईर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. समीर पष्टे आणि राहुल भोईर यांच्याकडून हे प्राइज आलेलं आहे ते सूरज पष्टेसाठी. जबरदस्त आज सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. शेवटचा बॉल आहे. या स्पर्धेची सांगता होताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा संपूर्ण चहूबाजूने. एक बॉल आणि विजयासाठी 4 रनची गरज आहे. सिद्धार्थ आहे, सिद्धू आहे, श्रेयस देव काहीतरी कान मंत्र देत आहेत. एका साईडला आपण पाहू शकतायत दिवेश पाटीलला आपण पाहतायत. सिद्धार्थ देव बाद झाल्यानंतर आता सिद्धार्थ किनी. एक बॉल 4 ची आवश्यकता. कोणता संघ ह्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांचे समर्थक रेडी झालेत. एका साईडला सातपाटीकर तर एका साईडला घोटगावकर, एका साईडला भिवंडी तर एका साईडला पालघर, एका साईडला ठाणे तर एका साईडला पालघर जिल्हा. जबरदस्त कॉम्बिनेशन क्रिकेट. उपसरपंच ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये दिसेल? संदीपदादा पाटील यांची देण, सानिकाताई पाटील यांची देण आपण पाहतायत. उपसरपंच ट्रॉफी SP प्रेझेंट. सर्वांच्या हृदयात ज्या स्पर्धेने जागा मिळवली त्या स्पर्धेचं नाव आहे उपसरपंच ट्रॉफी बिलोशी 2025. व्हॉट अ मॅच. एक बॉल 4. सूरज पष्टे. यावेळेला आपण पाहिला हा चेंडू जातोय. अजूनपर्यंत सामना फिनिश झालेला नाहीये. वाईड 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 बॉल. पहा प्रेक्षक संदेशजी पाटील यावेळेला लक्षात घेत आहेत की आपण कोणी आतमध्ये जाऊ नका, अन्यथा आता वॉर्न केलंय. जरा आता आतमध्ये आलात तर पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. एक बॉल 3 रनची आवश्यकता आहे. सिद्धार्थ किनी. जबरदस्त सामना. इथे तर अक्षरशः मोये मोये आपल्याला पाहायला मिळालं. केवळ राहुल भोईरमुळे पॅनल्टी यावेळेला दिलेली नाही आहे. भाऊजी आहेत, रिलेशन जपावे लागतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नो एक्सक्यूज. एक बॉल 3 रन्स. जबरदस्त सामना. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. दोन्ही संघांना उत्स्फूर्त द्या, प्रोत्साहित करा. एक बॉल 3 रनची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. या वेळेला मात्र जबरदस्त अप्रतिम. सूरज पष्टे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाला आणि इथून तोंडातला घास हिरावून घेतला. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. जय हनुमान घोटगाव चॅम्पियन्स उपसरपंच ट्रॉफी 2025.